तर मराठा मुकमोर्चासाठी मुंबईमध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांची नाश्त्याची सोय नवी मुंबईत देखील करण्यात आली आहे। गणपत शेठ तांडेल मैदान आणि एपीएमसी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोलापूर, सातारा, सांगली, कोकणातून कार्यकर्ते दाखल झालेले आहेत। नवी मुंबईमध्ये नाश्ता करून हे कार्यकर्ते आता मुंबईला जातात आणि याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी। आजच्या मराठा मोर्चासाठी नवी मुंबईतून मुंबईत जाणाऱ्या मोर्चेकर्त्यांची संख्या हळूहळू वाढतच चाललेली आहे। कोकण असो, विदर्भ असो, मराठवाडा असो, इथून ह्या नवी मुंबईमध्ये गाड्या रात्रीपासून दाखल झालेल्या आपण बघू शकता। आपण हे आहे नवी मुंबईतील गणपत शेठ तांडेल मैदान। या मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात गाड्या दाखल झालेल्या आहेत। छोटी वाहनं आहेत, मोठे ट्रक्स आहेत, बस आहेत, या मोठ्या प्रमाणात इथून दाखल झालेल्या आहेत। या गणपत शेठ तांडेल मैदानामध्ये शिवसेनेतर्फे नवी मुंबई शिवसेनेतर्फे इथे खाण्याची सोय ठेवलेली आहे, नाश्त्याची सोय ठेवलेली आहे। तसेच जे त्यांचं शौचालय असेल किंवा त्यांना स्नानगृह असेल, स्वच्छतागृह असेल, याची सोय ठेवण्यात आलेली आहे, जेणेकरून इकडे हे मोर्चेकर्ते दाखल होतील, नाश्ता करतील, फ्रेश होतील आणि मग पुढे मुंबईच्या दिशेने रवाना होतील। आपण बघू शकता की कशा प्रकारे हे लोक इथे नाश्ता करताना दिसत आहेत। शिवसेनेने ही सोय केलेली आहे, त्याबाबत आपण जाणून घेऊया। आपल्याकडे शिवसेनेचे नेते आहेत। आम्हाला पक्षप्रमुखांनी आदेश दिलेले होते की नव्या मुंबईमध्ये शक्यतो गाड्या सोडणार नाही, तर नव्या मुंबईमध्येच लोकांना तिथंच उतरवतील आणि लोकांना तिथूनच ट्रेन मार्गे जायला लागेल। तेव्हा तिथे येणाऱ्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा जो कोणी आपला मराठा बांधव असेल त्याला सर्व सोयी, म्हणजे सर्व सोयीच्या हिशोबाने त्यांनी रात्री आल्यानंतर सकाळी त्यांना आंघोळीची सोय असेल, टॉयलेटचे सोयी असतील, त्याच्यानंतर चहा नाश्ता, या सर्व सोयी करण्यात। आणि 2-2 दिवस अगोदर पण इथं लोक आलेले आहेत। आगरी भवन असेल, वडार भवन असेल, अशा सर्व हॉलमध्ये त्यांना राहण्याची सुद्धा व्यवस्था केली। आम्हाला खास करून आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी, पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला या सर्व गोष्टी या ठिकाणी सांगितल्या होत्या आणि त्या पद्धतीने आम्ही सर्वजण, सर्व शिवसैनिक, आम्ही सर्व नगरसेवक आम्ही कामाला लागलो। व्हिडिओ जर्नलिस्ट साई पवारसह स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।